उजनी अपडेट 6 जुलै 2026. सायंकाळची स्थिती आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक याचा वाढत चाललेली आहे. दौंडचा विसर्ग हा जवळपास 54,000 तर पुणे बंद गार्डनचा विसर्ग जो आहे तो 60,000 क्युसेक इतका झाला. त्यामुळे उजनीमध्ये येणारं जे पाणी आहे त्याचं वाढ होणार आहे. त्यामुळे हे पाणी सुद्धा उजनी जलाशयामध्येच येऊन मिसळतं. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात सूर्याला पाऊस, घाटमाता आणि भीमा खोऱ्यातील पाऊस, त्याचबरोबर वरील धर्मस्वाची भरलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उजनीकडे येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मृत्यू पातळीतून उपयुक्त पाणी पातळी भरण्यास सुरुवात होणार आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे इंग्लंड पोराला आहे आणि आता हे पाणी पुन्हा मिळतंय. त्यामुळे दौंडची आवक ही वाढत चाललेली आहे. यातच वडिवळे आणि कासारसई या 2 झाडांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज दुपारपासून सुरू करण्यात आली. वडिवळे प्रकल्पातून 8,000 आणि कासारसई बनत 3400 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. त्याचबरोबर खडकवासला प्रकल्प जो 80% भाग नंतर त्यातून सुद्धा पाणी सोडलं जाईल असं जलसंपदा विभागानं कळवलेलं आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक आहे ती पुन्हा वाढत जाणार आहे. आज दिवसभर भीमा खोऱ्यातील धरणांवर तुफान पावसाची नोंद आहे. यामध्ये पिंपळगाव जोगे धरणावर 95%, माणिकडोळवर 69, एडगाववर 70, कलमोडीवर 61, चासकमान धरणावर 63, भामा आसखेड धरणावर 71, वडिवळे धरणावर 120, तर आंध्रा 135, पवना 259, कासारसई 100, मुळशी 162, टेमघर 165, पानशेत 77, खडकवासला धरणावर 42 मिलीमीटर पाऊस झाला. याचबरोबर नीरा खोऱ्यातील नीरा देवघर प्रकल्पावर मागील 12 तासात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दौंडची आवक वाढल्यामुळं उजनी धरण हे वधारू लागलंय. ते वजा 25.75% अशा स्थितीत आलंय. अशीच दौंडची आवक वाढत राहिली तर येत्या काही दिवसात उजनी प्रकल्प मृत साठ्यातून उपयुक्त पाणी पातळीत सुरुवात होईल व उजनी लवकरच प्लसमध्ये येईल. उजनीच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.